परतीच्या मार्गावर असणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे खामगावात मोठ्या उत्साहात स्वागत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरची वारी करून स्वगृही परतीच्या मार्गावर आहे। श्रींच्या पालखीचा आज शेवटचा मुक्काम खामगाव येथे आहे, तर श्रींच्या पालखीचे विविध भागातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। आज दिवसभरच्या परिक्रमेनंतर श्रींची पालखी एके नॅशनल हायस्कूल येथे मुक्कामी आहे। त्यानंतर रविवारी पहाटे स्वगृही म्हणजेच शेगावकडे या पालखीचे प्रस्थान होणार आहे। मोठ्या संख्येने भाविक या पालखीसोबत शेगाव येथे जात असतात, तर आज विश्व हिंदू परिषदेच्या ढोल पथकाने श्रींच्या पालखीचे खामगावात जंगी स्वागत केले आहे। विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे, बुलढाणा। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल खामगाव आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्या वतीने आम्ही ढोल पथक, ढोल ताशे वादनानुसार त्यांचे स्वागत करत आहे। आणि आज खामगावमध्ये वातावरण भक्तिमय निर्माण झालेलं आहे आणि आम्ही थाटामाटाने उत्साहाचा खूप आनंद घेत आहे। आणि ही पालखी 1 महिन्याआधी विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावला प्रस्थान होत आहे। आज तिचा मुक्काम खामगाव येथे नॅशनल स्कूल मध्ये आहे आणि उद्या सकाळी 4 वाजता ती शेगावला प्रस्थान करत आहे। जय श्री राम। आनंद तुम्हाला या दिवशी जाणवतो? आज आम्हाला मोठ्या उत्साहाने हा आनंद जाणवतो आणि भक्तिमय वातावरण खामगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। जागोजागी ठिकठिकाणी वातावरण पालखीचे स्वागत करण्यात येते।